नमस्कार मंडळी, न्यू किचन 3 स्टार चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक नवीन आषाढ रेसिपी घेऊन आलेलो आहे। आता आषाढाचा शेवट होत आलेला आहे आणि आता मी हे एक साधी सोपी आणि आपल्याला आवडणारी, आपल्याला सगळ्यांनाच आवडणारी ही रेसिपी आज मी करून दाखवणार आहे। आज आपण हे पालक पुऱ्या करणार आहोत। पालकाची भाजी घेतली, धुवून स्वच्छ करून घेतली, निवडून घेतली आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे पालकाची भाजी काढून घेतली आणि आता हिरव्या मिरच्या पण घालून घेते। जवळपास 3 ते 4 मिरच्या घातलेल्या आहेत, 2 तुकडे करून घातले त्याच्यामध्ये। आता त्याच्यामध्ये लसूण टाकला, धने टाकायचे आणि आता जिरे टाकायचे। धने, जिरे आणि लसूण मिरची टाकल्यामुळे आपल्या पालक पुरीची टेस्टच बदलणार आहे। आता 1 वाटी मी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं, पाव वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि आता हे पाव वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये हे पालकाचं जे ग्राइंड करून घेतलेलं होतं ना, ते आम्ही त्याच्यामध्ये घालून घेते। हळद टाकली, थोडंसं 1 चमचा जवळपास ओवा टाकून घेतला, ओव्यानं टेस्ट छान येते। छोटा चमचा मी 1 लाल तिखट टाकलं, मीठ टाकलं। अशा पद्धतीने हे सगळं इन्ग्रेडियंट ह्या पिठामध्ये मी घालून घेतलेलं आहे आणि आता ते सगळं एकत्रित करून घ्यायचं। पीठ आणि हे सगळे जे मटेरियल घातलेलं होतं ते सगळं मिक्स करून घ्यायचं। बघा, अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं। आषाढ म्हणलं की आपल्या जुन्या लोकांची आठवण येते। बघा, आषाढामध्ये पाऊस येतो आणि पाऊस आल्यामुळं आपल्या तब्येतीवर बरेच काही परिणाम होतात आणि त्यामुळं आपलं जे शरीरातला जो स्निग्धपणा असतो तो स्निग्धपणा नाहीसा होत असतो आणि त्यामुळे हे तळलेले पदार्थ आपण खाल्ल्यामुळं आपल्या शरीरामध्ये स्निग्धपणा येतो। त्यामुळे हे आपल्या जुन्या लोकांनी बघा कशा पद्धतीनं आपल्याला हे करून ठेवलेलं आहे। आषाढामध्ये आपण तळण करून खावं, अशा पद्धतीनं आपण हे पुऱ्या करत आहोत। आज असा डो करून घेतलेला आहे। जास्त घट्ट पण करायचं नाही आणि जास्त असं पातळ पण करायचं नाही। अशा पद्धतीने हे डो तयार करून घेतलेला आहे। हाताला थोडं तेल लावलं आणि ह्या डोला लावून घेतलं। आता हे थोडं बाजूला काढून ठेवू। बघा, पालकाचा कलर पण आलेला आहे पिठाला, डोला व्यवस्थितरित्या। अशा पद्धतीने मी पोळपाट बेलणं घेतलं आणि एक छोटासा डो घेतला आणि त्याची मी आता पुरी लाटून घेते। थोडंसं पीठ लावायचं, चिटकत असेल तर थोडं पीठ लावायचं। थोडंसं पीठ लावून हे पुऱ्या लाटून घ्यायच्या। अशा पद्धतीने ह्या पुऱ्या लाटून घेत आहे। जास्त जाड पण करायचं नाही आणि जास्त पातळ पण। पातळ केल्या तर पुऱ्या ह्या कडंग राहतात आणि छान पण लागतात। अशा पद्धतीने ही पुरी करून घेतलेली आहे। बघा, थोडंसं पीठ लावू, चिटकत आहे। असं आपण पीठ लावून घ्यायचं आणि थोडं पातळसं लाटून घ्यायचं। अशा पद्धतीने हे मी पुरी लाटून घेतलेली आहे। अशा सगळ्या पुऱ्या मी लाटून घेतल्या आणि आता गॅसवर कढई ठेवून पाहिजे तेवढं तेल ओतून घेतलं आणि त्याच्यामध्ये हे तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये मी ही पुरी टाकलेली आहे। बघा कशी टम फुगली। अशा पद्धतीने ह्या सगळ्या पुऱ्या व्यवस्थितरित्या करून घ्यायच्या। कलर पण छान आलेला आहे, दिसायला पण छान दिसते पुरी आपली। बघा, अशा पद्धतीने हे तळून घेतलेली आहे पुरी। ही पुरी आहे अशा पद्धतीने काढून घेतली आणि आपण आता हे एका चाळणीमध्ये आपण हे पुरी काढून घेऊ।
अशा पद्धतीनं, कारण तेल खाली गळून जातं, तेल राहत नाही. आता दुसरी पण एखादी पुरी आपण बघू. बघ अशी फुगते, तेल टाकायचं वरी. पुरी टाकली ना, बाजूचं तेल त्याच्यावर टाकायचं. आपण जर तेल थोडं थोडं वरी जर टाकत गेलं तर पुरी अशा पद्धतीने फुगते. गॅस मोठाच ठेवायचा. पुरीमध्ये गॅस मोठा ठेवायचा, पुरी टाकायची आणि थोडासा गॅस कमी करायचा. अशा पद्धतीने ही पुरी झालेली आहे बघा. ही पण पुरी आपण काढून घेऊ. अशा पद्धतीने मी ह्या सगळ्या पुऱ्या केलेल्या आहेत बघा. अशा पद्धतीने ह्या पुऱ्या झालेल्या आहेत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग.